माडाच्या प्रकल्पावरून कल्याणमध्ये महायुती चांगलीच जुंपली आहे। भाजप शिवसेना यांच्यात वाद पेटलाय। शांतिदूत सोसायटीच्या पुनर्विकासाचा हा वाद आहे। कल्याणमधील शांतिदूत सोसायटीच्या पुनर्विकास मुद्द्यावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाय। शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर हे प्रकरण चिघळवण्याचा आरोप केलाय। तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमदार भोईर बिल्डरची वकिली करत असल्याचा गंभीर आरोप केला। जर त्या बिल्डरच्या विरुद्ध असेल तर ते गृहनिर्माण खातं त्यांची जागा घेईल आणि ते कोणाला द्यायची ती डेव्हलप आहे। पण अचानक नरेंद्र पवारांनी जे उपोषणाचं हे दिलेलं आहे उद्याचं, त्याच्यामुळे हे प्रकरण कुठेतरी भरकटल्यासारखं होईल आणि ह्या नागरिकांमध्ये दुही मदत चाललेली आहे। कारण अर्धे तिकडे जातात, अर्धे इकडे येतात। जर आपण शिवसेना भाजप युती आपली आहे तर आपण एकत्र हे लढायला पाहिजे आणि त्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे। मुळामध्ये आमदार भोईर यांना निवडून कोणी दिलं? मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे? याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी। तुमची मतदारांशी निष्ठा आहे, लागेबांधे आहे का बिल्डरची लागेबांधे आहे? बिल्डरची वकिली करायला तुम्ही येत आहे का? खरं तर तुम्ही विषय घ्यायला पाहिजे होता विधानसभेमध्ये। तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना। या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं, माझ्या बरोबर उभे राहिलेले तुमच्या इलेक्शनला। तुम्ही मदत केली का? तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का? एखादा पत्र दिलं का तुम्ही? म्हणून आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली आणि ते दुसऱ्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत।